समुद्राच्या मध्यभागी उभं आहे एक असं राक्षसी स्ट्रक्चर, जिथून निघतं काळं सोनं जे आपलं संपूर्ण जग चालवतं. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका अशा ठिकाणी जे जगातील सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली ठिकाणांपैकी एक आहे. एक ऑफशोर ऑइल प्लॅटफॉर्म, जिथून बाहेर येतं ते काळं सोनं जे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था चालवतं. एक क्षणासाठी विचार करा, तुमच्या गाडीचं पेट्रोल, तुमच्या घरातील गॅस, तुमच्या मोबाईलमधील प्लास्टिक, हे सगळं इथूनच सुरू होतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे तेल जमिनीखालून बाहेर येऊन तुमच्या घरापर्यंत कसं पोहोचतं? तो प्रोसेस इतका कॉम्प्लेक्स आहे, इतका धोकादायक आहे आणि इतका आश्चर्यकारक आहे की पाहिल्यावर तुमचे डोळे विस्फारलेलेच राहतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की एका ऑफशोर प्लॅटफॉर्मवर क्रूड ऑइल कसं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, कसं स्टोअर केलं जातं आणि कसं एका जॉईंट टँकरशिपमध्ये लोड केलं जातं. हे प्रोसेस म्हणजे इंजिनिअरिंगचं एक मास्टरपीस आहे, ज्यामध्ये हजारो वर्कर्स, मैलोन मैल लांब पाईपलाईन्स आणि अब्जावधींचं इक्विपमेंट काम करतं. तर जर टेक्नॉलॉजी चांगली वाटत असेल किंवा फक्त तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच बनवला आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असे रेअर व्हिडिओ फक्त इथेच मिळतात. चला तर मग सुरू करूया या इनक्रेडिबल जर्नीला. सीबेडच्या आतून ते टँकरशिपच्या टँकपर्यंत. सर्वात आधी समजून घेऊया की हा ऑफशोर प्लॅटफॉर्म नेमका काय असतो आणि तो समुद्राच्या मधोमधच का असतो, जमिनीवर का नाही? मित्रांनो, क्रूड ऑइल फक्त जमिनीवरच नसतं. जगातील तेलाचा मोठा भाग समुद्राच्या खोल तळाखाली म्हणजेच सीबेडच्या आत लपलेल्या खडकांमध्ये असतो. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी इंजिनियर्सनी तयार केलं एक असं मेगा स्ट्रक्चर जे समुद्रावर उभं राहतं, ज्याला ऑफशोर ऑइल प्लॅटफॉर्म किंवा ऑइल रिग म्हणतात. हे प्लॅटफॉर्म 3 प्रकारचे असतात. पहिला फिक्स्ड प्लॅटफॉर्म, जो थेट सीबेडमध्ये रोवला जातो. दुसरा फ्लोटिंग प्लॅटफॉर्म, जो पाण्यावर तरंगत असतो पण अँकर्सनं स्थिर ठेवलेला असतो. आणि तिसरा FPSO म्हणजे फ्लोटिंग प्रोडक्शन स्टोरेज अँड ऑफलोडिंग वेसल, जो एका फ्लोटिंग फॅक्टरीसारखा काम करतो. यांची उंची 300 ते 600 फुटांपर्यंत असते, म्हणजे हे कुतुब मिनारपेक्षाही उंच असतं. एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर 200 ते 500 वर्कर्स राहतात, जे 24 तास 7 दिवस काम करतात. त्यांच्याजवळ दवाखाना, हेलिपॅड, जिम, डायनिंग हॉल सगळं काही असतं, कारण हे लोक महिनोन-महिने घरी जाऊ शकत नाहीत. हे प्लॅटफॉर्म इतके मजबूत असतात की 30 मीटर उंच लाटा आणि कॅटेगरी 5 चे वादळ सुद्धा त्यांना हलवू शकत नाहीत. एक ऑफशोर प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी 5 ते 10 अब्ज डॉलर खर्च येतो. विचार करा किती मोठं इन्व्हेस्टमेंट आहे हे. आणि तरी सुद्धा हे एक अत्यावश्यक काम करतात जे संपूर्ण जगाच्या ऊर्जेची गरज पूर्ण करतं. आता येऊया सगळ्यात रोमांचक भागाकडे, ड्रिलिंग म्हणजे जमिनीच्या आत तेल शोधणं आणि ते वर आणणं. हा प्रोसेस सुरू होतो एका स्पेशल मशीनने, ज्याला रोटरी ड्रिल म्हणतात. याचा ड्रिल बीट एक तीक्ष्ण डायमंड किंवा टंगस्टन कार्बाइड पासून बनवलेला असतो, जो दगडासारख्या कठीण खडकांनाही कापू शकतो. ड्रिल बीट फिरवण्यासाठी वर एक मोठी मशिनरी बसवलेली असते, ज्याला डेरेक म्हणतात. हा तो उंच टॉवर असतो जो तुम्ही प्लॅटफॉर्मच्या चित्रांमध्ये पाहिला असेल. ड्रिलिंग करताना एक स्पेशल लिक्विड खाली पाठवला जातो, ज्याला ड्रिलिंग मड म्हणतात. हे खरंच चिखल नसतं, तर हे एक इंजिनियर्ड केमिकल मिक्सचर असतं, जे खडकांना थंड ठेवतं, ड्रिल बीटला लुब्रिकेट करतं आणि प्रेशर कंट्रोल करतं. ड्रिलिंग 1000 ते 5000 मीटर खोलीपर्यंत केली जाते. आधी समुद्राचं पाणी पार केलं जातं, मग सी बेडचे खडक आणि त्यानंतर 3 वेगवेगळ्या जायोलॉजिकल लेयर्समधून जावं लागतं. तेव्हा मिळतो तो रिझर्व्हायर जिथे तेल असतं. जेव्हा ड्रिल ऑइल रिझर्व्हायर पर्यंत पोहोचतो तेव्हा एक मोठा धोका असतो, ब्लोआउट. जेव्हा भूमिगत प्रेशर इतका जास्त असतो की तेल आणि गॅस नियंत्रणाबाहेर जातात. प्लॅटफॉर्मवर बसवलेलं असतं BOP म्हणजे ब्लोआउट प्रिव्हेंटर. हे एक मोठं व्हॉल्व्ह सिस्टम असतं, जे इमर्जन्सीमध्ये पूर्ण वेल बंद करू शकतं. 2010 मध्ये डीप वॉटर होरायझनमध्ये हाच BOP फेल झाला होता आणि जगातील सर्वात मोठा ऑइल स्पिल झाला होता. एका वेलला ड्रिल करण्यासाठी 60 ते 100 दिवस लागतात आणि एका प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी 20 ते 40 वेल्स
वेगवेगळ्या अँगल्सने ड्रिल केल्या जाऊ शकतात. जेव्हा वेल तयार होते तेव्हा सुरू होतो एक्स्ट्रॅक्शनचा प्रोसेस, म्हणजेच तेल जमिनीच्या आतून वर खेचणं. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, अनेक वेळा तेल पंप करावं लागत नाही, कारण भूमिगत प्रेशर इतकं जास्त असतं की तेल स्वतःहून वर येतं. याला नॅचरल फ्लो म्हणतात. जसं एक सीलबंद बाटली उघडली की पाणी आपोआप बाहेर येतं. पण जेव्हा प्रेशर कमी होतं तेव्हा सबमर्सिबल पंप्स किंवा गॅस इंजेक्शन वापरलं जातं, ज्यामध्ये गॅस परत खाली टाकून प्रेशर वाढवलं जातं. आता प्रॉब्लेम असा आहे की वर येणारा लिक्विड फक्त क्रूड ऑइल नसतो, त्यामध्ये पाणी, नॅचरल गॅस, वाळू आणि केमिकल्स मिक्स झालेले असतात. यांना वेगळं करावं लागतं. आणि इथे कामी येतं प्लॅटफॉर्मवरील सर्वात महत्त्वाचं मशीन, 3 फेज सेपरेटर. हे एक हॉरिझॉन्टल ड्रम सारखं असतं, ज्यामध्ये ग्रॅव्हिटी आणि प्रेशरचा वापर करून 3 गोष्टी वेगळ्या केल्या जातात. सर्वात खाली पाणी, मधोमध क्रूड ऑइल आणि वर गॅस. गॅसला कधी जाळून टाकलं जातं, ज्याला तुम्ही गॅस फ्लेअरिंगच्या रूपात पाहिलं असेल, किंवा पाईपलाईनद्वारे दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं. बाहेर काढलेलं पाणी ट्रीट करून समुद्रात सोडलं जातं किंवा पुन्हा रिइंजेक्ट केलं जातं. क्रूड ऑइल पुढे जातं फर्दर प्रोसेसिंगसाठी, जिथे त्याला फिल्टर करून, टेस्ट करून आणि टेम्परेचर कंट्रोल करून स्टोरेज टँक्समध्ये पाठवलं जातं. एक मीडियम साईज प्लॅटफॉर्म एका दिवसात 500 ते 2 लाख बॅरल्स क्रूड ऑइल प्रोड्यूस करू शकतो. आता क्रूड ऑइल एक्स्ट्रॅक्ट आणि सेपरेट झालं. आता प्रश्न असा आहे की ते कुठे साठवायचं जोपर्यंत टँकरशिप येत नाही. इथे कामी येतं FPSO, म्हणजे फ्लोटिंग प्रोडक्शन स्टोरेज अँड ऑफलोडिंग. ही एक जहाजासारखी मोठी वेसल असते, जी प्लॅटफॉर्मच्या जवळ अँकर केलेली असते आणि हे फ्लोटिंग वेअरहाऊस सारखं काम करते. याचा साईज 250 ते 330 मीटर असतो, म्हणजे 3 फुटबॉल फील्ड्स एकत्र. आणि स्टोरेज कॅपॅसिटी असते 1 मिलियन ते 2.5 मिलियन बॅरल्स क्रूड ऑइल. 8 टेम्परेचर कंट्रोल टँक्स असतात, कारण क्रूड ऑइल थंड झालं की घट्ट होतं आणि पंप करणं कठीण होतं. प्रत्येक टँकवर सेन्सर्स लावलेले असतात, जे टेम्परेचर, प्रेशर आणि ऑइल लेवल 24 तास मॉनिटर करत राहतात. आणि हा सगळा डेटा थेट कंट्रोल रूममध्ये जातो. आणखी एक महत्त्वाची सिस्टीम आहे कस्टडी ट्रान्सफर मीटरिंग, जी अगदी अचूक मोजते की किती ऑइल स्टोअर आहे, कारण एक बॅरल जरी चुकीचं झालं तरी मिलियन्सचं नुकसान होऊ शकतं. आता ऑइल रेडी आहे, FPSO फुल होत आहे. आता वेळ आली आहे टँकरशिप येण्याची. मित्रांनो, आता तो क्षण आला आहे ज्याची संपूर्ण प्लॅटफॉर्म वाट पाहत होता. दूर समुद्रात एक काळी सावली दिसते आणि हळूहळू ती जायंट टँकरशिप प्लॅटफॉर्मकडे पुढे येत असते. ही काही छोटी बोट नाही, तर ही असते VLCC, म्हणजे व्हेरी लार्ज क्रूड करियर. 330 मीटर लांब, 60 मीटर रुंद हे एकटं जहाज. टँकर कॅप्टन आणि प्लॅटफॉर्म कंट्रोल रूम यांच्यामध्ये सतत रेडिओ कम्युनिकेशन सुरू असतं. वेग, दिशा, वारा, करंट सगळं कॅल्क्युलेट केलं जातं, कारण जरा सुद्धा चूक झाली तर कॅटस्ट्रॉफिक एक्सप्लोजन होऊ शकतो. टँकरला योग्य पोझिशनमध्ये आणण्यासाठी येतात स्पेशलाइज्ड मरीन पायलट्स, जे आयुष्यभर फक्त हाच एक काम करतात. त्यानंतर सुरू होतं मोरिंग. जाड स्टील रोप्सनं टँकरला FPSOला बांधलं जातं. प्रत्येक रोपचं वजन 100 किलोग्रॅम प्रति मीटर असतं, जेणेकरून तो अजिबात हलू नये. शेवटी टँकर आणि FPSO यांच्यामध्ये एक मोठी फ्लेक्झिबल पाईप, कार्गो होस कनेक्ट केली जाते. हाच तो मुख्य कनेक्शन आहे ज्यातून तेल एका वेसलमधून दुसऱ्यात जातं. या संपूर्ण डॉकिंगला 4 ते 6 तास लागतात, कारण समुद्रावर कोणतीही चूक दुसरी संधी देत नाही. आता आला आहे या संपूर्ण व्हिडिओमधला सगळ्यात एपिक क्षण, क्रूड ऑइल लोडिंग. जेव्हा ते काळं सोनं FPSOच्या टँकमधून बाहेर पडतं आणि टँकरच्या आत जातं. कंट्रोल रूममधून सिग्नल दिला जातो आणि प्रचंड पंप्स सुरू होतात. 5000 हॉर्स पॉवरचे पंप्स, जे एका तासात 500 बॅरल्स म्हणजे 80 लाख लिटर तेल एका वेसलमधून दुसऱ्यात ट्रान्सफर करतात. पूर्ण लोडिंगसाठी 24 ते 48 तास लागतात. कोणतीही स्पार्क नाही, कोणतीही फ्लेम नाही. डेडिकेटेड ऑइल ट्रान्सफर टीम प्रत्येक मिनिट सतर्क असते. जेव्हा सगळे टँक्स भरले जातात तेव्हा प्रत्येक लिटरचा हिशोब ठेवला जातो आणि डॉक्युमेंट साईन केले जातात, जे बिलियन्स डॉलर्सचा ट्रान्झॅक्शन पूर्ण करतात.
त्यानंतर मूरिंग लाईन सोडल्या जातात आणि तो जॉईंट टँकर हळूहळू हॉरायझनकडे निघून जातो. जड तेलाने भरलेला जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो टँकर आता रिफायनरीकडे जात आहे, जिथून तयार होणार आहे तुमचं पेट्रोल, डिझेल, प्लास्टिक आणि मेडिसिन्स. तर मित्रांनो, पुढच्या वेळी पेट्रोल पंपावर थांबताना एक क्षण नक्की विचार करा त्या हजारो वर्कर्सबद्दल जे समुद्राच्या मधोमध रात्रंदिवस काम करतात, जेणेकरून तुमचं जग सुरळीत चालू राहील. आज आपण पाहिलं की समुद्राच्या मध्यभागी कसं प्रचंड मोठं क्रूड ऑइल ट्रान्सफर ऑपरेशन चालतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा त्यासाठी नक्की कॉमेंट करा आणि अशाच इंटरेस्टिंग कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.